निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलेला असतानाच राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केलेले होते। मत चोरीच्या आरोपांवरनं आणि विशिष्ट पक्षाची बाजू घेतल्याचं म्हणत विरोधक एकवटले होते। अशातच निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलेलं आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। निवडणूक आयोगाकडून त्या आरोपांची चिरफाड। मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं मोठं भाष्य। राहुल गांधींना निवडणूक आयोगाचं उत्तर। गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदान प्रक्रियेच्या संदर्भात काही गंभीर आरोप केले जात आहेत। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर थेट पत्रकार परिषद घेत निवडणुकीमध्ये मतचोरी होत असल्याचे पुरावे सादर केले। महाराष्ट्रामध्ये 1 कोटी नवीन मतदार तयार झाले असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजपसह निवडणूक आयोगावर केला। राहुल गांधी यांची वोट अधिकार यात्रा सुरू झाली। 16 दिवसांमध्ये 1300 किलोमीटरचा प्रवास ते करणार आहे। त्यांनी बिहारमधून या यात्रेतून भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे। 16 दिवसांमध्ये राहुल गांधी 20 जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे। राहुल गांधींनी यावेळेस महाराष्ट्रात 1 कोटी नवीन मतदार तयार झाले, तर कर्नाटकातील एका विधानसभेत 1 लाखपेक्षा अधिक मतं चोरीला गेली आणि तिथे भाजपचा उमेदवार निवडून आला असा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केला आहे। दरम्यान निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले असताना आता निवडणूक आयोगानं देखील थेट पत्रकार परिषद घेत सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली। निवडणूक आयोगानं मतचोरीच्या आरोपांसंदर्भात देखील स्पष्टीकरण दिलं आहे। लोकसभा चुनाव के बाद इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए। लोकसभा में और विधानसभा में 1 करोड़ वोटरों का फर्क था। जहां भी ये नए वोटर आए वहां पर बीजेपी का गठबंधन जीता। पहले देश को मालूम नहीं था कि कैसे चोरी की जाती है। हमने प्रेस कॉन्फ्रेंस में साफ करा दिखा दिया चोरी इलेक्शन कमीशन कैसे कर रहा है, और अब हम ये चोरी नहीं करने देंगे। और जहां भी ये चोरी हो रही है, चाहे बिहार में, चाहे महाराष्ट्र में, चाहे असम में, चाहे बंगाल में, हम इनकी चोरी पकड़कर जनता को दिखाने का काम करने जा रहे हैं। वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है। हमने कुछ दिन पहले देखा कि कई मतदाताओं की फोटो उनकी अनुमति के बिना मीडिया के समक्ष रखी गई। निवडणूक आयोगानं आपल्या पत्रकार परिषदेत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना खोडून काढलंय। यावर स्पष्टीकरण देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 7 कोटींपेक्षाही अधिक मतदार निवडणूक आयोगासोबत आहेत असा विश्वास व्यक्त केला आहे। निवडणूक आयोग तसंच मतदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही असं निवडणूक आयोगानं सांगत विरोधकांना चांगलंच खडसावलंय। नियमानुसार मतदार याद्यांमधील त्रुटी सांगाव्या लागतात। तसंच मतदारांना मतदान प्रक्रियेवर काही आक्षेप असतील तर निवडणुकीच्या 45 दिवसांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करावी लागते। यापैकी काहीही न करता फक्त मतचोरीचे आरोप केले जात असल्यानं निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे। तसंच मतचोरीसारखे चुकीचे शब्द वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातोय। हा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान आहे असं प्रत्युत्तर देखील ज्ञानेश कुमार यांनी दिलेलं आहे। चुनाव आयोग उन्हीं राजनीतिक दलों में भेदभाव कैसे कर सकता है। चुनाव आयोग के लिए न तो कोई विपक्ष है न तो कोई पक्ष है, सब समकक्ष हैं, चाहे किसी भी राजनीतिक दल का कोई भी हो। चुनाव आयोग अपने संवैधानिक कर्तव्य से पीछे नहीं हटेगा। कोई भी मतदाता वोट की चोरी कर सकता है,
कुछ मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाए गए। सबूत मांगने पर जवाब नहीं मिला। ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काही मतदार याद्या दाखवल्या होत्या। यावेळेस काही मतदारांचे नाव आणि फोटोही सार्वजनिक करण्यात आले। यावर निवडणूक आयोगाने आपली नाराजी व्यक्त केली। मतदारांवर केलेल्या आरोपांवर आपली आई, बहीण, सून यांच्यासह कोणत्याही मतदाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ निवडणूक आयोगाने सार्वजनिक करणं योग्य आहे का असा सवाल निवडणूक आयोगाने उपस्थित केला आहे। आमच्यासाठी सर्वच पक्ष समान असल्याचं सांगत निवडणूक आयोग घाबरणार नाही असं आज निवडणूक आयोगाने ठणकावून सांगितल्यानंतर आता यावर विरोधकांच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।